काय कमाल गोष्ट आहे बघा ना मंडळी, की एक गोष्ट पोर्तुगीज भारतामध्ये घेऊन येतात, पण आता ती आपल्या खाद्य संस्कृतीचा इतका महत्वाचा भाग बनते, की त्याच्याशिवाय आपण आपला सणवार इमॅजिनच करू शकत नाही. कशाबद्दल बोलतोय मी जाणून घ्यायचंय? वेल, म्युझिकच्या नंतर. नमस्कार मंडळी, मी अजिश गबाले आणि माझी आई मीरा गबाले तुमच्या सगळ्यांचं गुढीपाडवा स्पेशल या एपिसोडमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करतोय. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नवीन मराठी वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. आणि जसं मी तुम्हाला म्हणलं होतं व्हिडिओच्या सुरुवातीला, की बाबा आज आपण करणार आहोत असा एका पदार्थाचा अशा एका गोष्टीचा रादर पदार्थ, की ही जी गोष्ट आहे ना ही मूळची आपली नाहीये. पोर्तुगीज लोक ती आपल्या इथे घेऊन आले, पण ते आपल्या खाण्याच्या संस्कृतीचा अविभाज्य अंग बनलेली आहे. आई कशाबद्दल बोलतोय मी? आज तू जे सांगतोयस हा. तो आज पदार्थ आपण करणार आहोत. हा. तो म्हणजे उकडलेल्या बटाट्याची भाजी. उकडलेल्या बटाट्यांची भाजी आणि सणवार स्पेशल आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कांदा लसूण आपण वापरणार नाही आहोत. सो तुम्ही बिनदिक्कत ही जी बटाट्याची भाजी आहे ही तुमच्या नैवेद्यासाठी करू नक्की शकता. करेल. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या व्ह्युअर्सना सांगूयात की आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. बटाट्याची भाजी आहे, त्यामुळे मुख्य बटाटे आहेत. बटाटे आपण उकडून घेतले, सालं काढून त्याच्या फोडी करून घेतल्यात. त्याच्यात मी मटार घालणार आहे. हे फ्रोझन मटार घेतलेत मी. तुम्ही नुसते घेतलेत तरी चालू शकतील. हा ऑप्शनल आहे. ऑप्शनल आहे. आणि आलं किसून घेतलंय, हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेत, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतलीये आणि लिंबाचा रस आहे. आणि लिंबाचा रस आहे. आणि बाकीचं सगळं आणि सगळं फोडणीचं साहित्य सगळं लागणार आहे आपल्याला. ओके, सो करायला घेऊयात. नक्कीच. सो सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय? मी पॅन गरम करत ठेवते. पॅन गरम करून ठेवलं. तेल घालायचं ना. तेल घाल. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा तेल घालायचं त्याच्यामध्ये. बघा किती घालू. बस बस बस? बस. ये बात आहे. आता तेल तापू दे थोडस. तेल तापल्यानंतर मग मोहरी घालायची. मोहरी जिरं घालायचं. एक काम आई, पण मला सांग, आता ही जी आपण भाजी करतो नैवेद्याची ती वेगळी आणि डोसा भाजी वेगळी ना? हो हो, त्याच्यात आपण कांदा घालतो, त्याच्यामध्ये कांदा घालतो, डाळ घालतो, आलं लसणाची पेस्ट असते त्याच्यामध्ये. हा, सो म्हणजे दिसायला जरी सेम असलं तरी थोडं डोसा भाजी म्हणजे हे नाही. आता आपण हे सणावारी करतोय, कुळधर्म कुळाचाराला करतो, त्याच्यात आपण कांदा आणि लसूण नाही घालत नाही. बरोबर. त्याच्याकरता आपण आज करणार आहोत. तेल तापलंय, आपण याच्यात मोहरी घालूया. आई फक्त मोहरी घालायची ना, जिरं नाही घालायचं? नाही. हा, मोहरी छान तडतडली. आता काय देऊ? बटाटा देऊ? हा, अच्छा. आपण आता एक एक गोष्टी घालत जाऊया त्याच्यामध्ये. हिंग घालायचं. मिरच्या घालते, कढीपत्ता घालायचा, कढीपत्ता, मटार घालायचं. जरा मटार एखाद्या वेळा अंगावर उडू शकतात, जरा काळजी घ्या. आणि हे किसलेलं आलंय. जरा बारीक गॅस करून परत हिंग घालते. हिंग, हळद घालते. हळद. ओके, छान आहे सगळं. म्हणजे किती बघायला गेलं किती बेसिक इन्ग्रेडियंट आहेत ना, पण किती कमाल ही भाजी होती आणि रंग किती छान आला बघा. लिंबाचा रस. लिंबाचा रस आत्ताच सगळं घालायचं? नाही, थोडासा थोडासा. अगदी 1 चमचा. ठीक आहे, 1 चमचा लिंबाचा रस. वा, कमाल. आणि आता बटाटे, उकडून चिरलेले बटाटे. अच्छा. हे बटाटे ना थोडेसे हाताने कुस्करून घ्यायचे. जरी फोडी केल्या आणि उकडलेले जरी असले ना, ही भाजी जरा मिळून येते छान. थोडंसं हाताने आपण असं कुस्करून घेतले, भाजी छान मिळून येते. छान मिळून येते. सब बटाटा छान आपला कुस्करल्यामुळे तो असा छान एकजीव झालेला आहे. आता आपण मीठ साखर घालायचं. मीठ साखर घालायचं. ही आहे, हे आहे मीठ.
मी हाताने मीठ घालते कारण मला हाताचा अंदाज जास्त आहे, मला ते चमच्याने अंदाज येत नाही. आता तू एकटी नाही, हा समोर आहे ना आमचा यशोधन, तो पण हातानेच मीठ घालतो. हमारा ये जो काय म्हणतो ना परंपरा प्रतिष्ठा अनुशासन आहे, दॅट इज कंटिन्यू. आता साखर मात्र ह्याने घालते. हा, साखर जरा चवीनुसार साखर घालायची. मीठ साखर घालून झालेलं आहे. आता हे छान त्याच्यात मिक्स होऊ दे. बटाट्याच्या भाजीला एक छान वाफ येऊ दे. ओके, वाफ काढायची. वाफ पडेपर्यंत झाकण ठेवूया. आई कोथिंबीर घालायची राहील, ती आपण शेवटी घालायची. ओके, तो याची एक वाफ घेऊ दे. सो आमच्या बटाट्याला छान एक वाफ येते, तोपर्यंत ना तुम्ही आमच्या किचनची छान एक टूर घ्या. आमचं किचन सजलंय ते म्हणजे पॉटरी डेनच्या सिरामिक भांडण. अर्चना देशपांडे ही आपली एक मराठमोळी उद्योजिका आहे. तिच्या हँडमेड क्रॉकरी आयटमचा हा ब्रँड आहे. जर तुम्हाला सुद्धा ह्यांच्या या वस्तू घ्यायच्या असतील तर आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची वेबसाईट आहे, तिथे क्लिक करा आणि नक्की शॉपिंग करा. चला, सो भाजीला आता छान वाफ आलेली आहे. सो काढू आई हात. हा हा हा, कमाल. दॅट्स इट, झाली तयार आपली भाजी. किती कमाल आहे ना, किती पटपट ह्या गोष्टी होतात. सो आता ह्याच्यावरती कोथिंबीर घालू. हो घाल. लेट मी डू द ऑनर्स. आमच्या आईचा पदार्थ बिना कोथिंबीरीचा होऊच शकत नाही. ते हिरवं आणि पिवळं जे कॉम्बिनेशन दिसतं मला भयंकर आवडतं. सो अनेक अशा आया असतील की ज्यांना कोथिंबीर घातल्याशिवाय चैन पडत नाही. त्या सगळ्या आयांनी यस करून आम्हाला कमेंटमध्ये दाखवायचं आहे, हो की नाही? येस. सो एक काम करतो आता, आम्ही आता आमची ही जी काय बटाट्याची भाजी सजली आहे, पुरीशिवाय त्याला मजा नाही ना. सो आम्ही छान पटकन पुऱ्या तळून घेतो, याचा फायनल लुक तुम्हाला दाखवतो आणि मग विचारतो मी तुम्हाला आजच्या भागाचा आपला शेवटचा प्रश्न, ज्याच्यामुळे तुम्हाला पॉटरी डेनची ही मस्त मस्त भांडी जिंकता येणार आहे. सो आमची टम्म फुगलेली पुरी आणि छान गरमागरम बटाट्याची भाजी रेडी आहे. तुम्हाला या पुरीबरोबर जर खीर खायला आवडत असेल तर त्याची रेसिपी सुद्धा आमच्या चॅनलवरती आम्ही गुढीपाडवा स्पेशल एपिसोडमध्ये केली आहे. सो त्याची लिंक इथे वरती देऊयात. हो नक्की. सो नक्की ती खीर करा, तुम्ही हे पदार्थ करा, तुम्हाला ते कसे वाटतायत आम्हाला नक्की सांगा. आणि हो, माझं लक्षात आहे तुम्हाला जाताना प्रश्न विचारायचा आहे, कारण तुम्हाला ही पॉटरी डेनची छान छान भांडी जिंकायची आहेत ना. सो आजचा प्रश्न हा आहे की ज्या आपण छान पिवळ्या बटाट्याची भाजी आज आपण केलेली आहे, हा बटाटा भारतामध्ये कोणी आणला? प्रश्न पुन्हा एकदा सांगतोय, बटाटा भारतामध्ये कोणी आणला हे तुम्ही आम्हाला हा जो खालती व्हॉट्सअप नंबर देतोय ना त्याच्यावरती नक्की 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 कळवायचं आहे. आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊयात. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि जाता जाता काय म्हणायचंय की खाण्यावरती प्रेम करत राहायचंय आणि त्यासाठी फूड कुटुंबाला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहायचंय.